कौरव आणि पांडवांमधील युद्ध थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून हस्तिनापूरला गेले. दुर्योधनाने श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी मोठी तयारी केली होती. श्रीकृष्ण या ऐशोआरामाने प्रसन्न होतील या आशेने त्याने सोन्याच्या ताटात 56 पदार्थ तयार केले होते. जेव्हा श्रीकृष्ण सभेत पोहोचले तेव्हा दुर्योधनाने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले, पण श्रीकृष्ण नम्रपणे आणि स्पष्टपणे बोलले, दुर्योधना, भोजन करण्याची फक्त 2च कारणे आहेत. एकतर सेवा करणाऱ्याच्या मनात प्रेम असते किंवा भोजन करणारा खूप भुकेलेला असतो. येथे ना तुझे माझ्यावर प्रेम आहे ना मला भूक लागली आहे, म्हणून मी तुझे गर्विष्ठ भोजन स्वीकारणार नाही. दुर्योधनाचा महाल सोडून भगवान श्रीकृष्ण थेट महात्मा विदुरांच्या घरी गेले. त्यावेळी विदुर घरी नव्हते, फक्त त्यांची पत्नी सुलभा विदुरांनी उपस्थित होती. जेव्हा तिने द्वारकेच्या प्रभूला आपल्या दारात उभे पाहिले तेव्हा ती बेशुद्ध झाली. ती इतकी भावुक झाली की प्रभूंचे स्वागत कसे करावे हेच तिला कळेना. तिच्याकडे बसायला मौल्यवान आसनही नव्हते आणि नैवेद्य दाखवण्यासाठी अन्नही नव्हते. विदुराणीने प्रभूंना बसवले आणि घरातून काही केळी आणली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आत्या, मला खूप भूक लागली आहे, मला पटकन काहीतरी खायला द्या. प्रभूंची भूक ऐकून विदुराणी अधिकच चिंताग्रस्त झाली. कृष्णांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत ती केळी सोलू लागली. तिच्या तीव्र प्रेमात आणि तल्लीनतेत तिने केळी फेकून दिली आणि तिची साल कृष्णांच्या हातात ठेवली. भगवान श्रीकृष्ण त्या भक्ताचा हा प्रेममय वेडेपणा पाहत होते. एकही शब्द न बोलता ते मोठ्या आवडीने ती साल खाऊ लागले. जणू काही त्यांनी यापूर्वी कधीही इतकी स्वादिष्ट गोष्ट चाखलीच नव्हती अशा थाटात ते खात होते. तेवढ्यात महात्मा विदुर घरी आले आणि हे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. ते ओरडले, हे विदुराणी, तू हे काय करत आहेस? तू खुद्द प्रभूंना केळ्याची साल खाऊ घालत आहेस. विदुराणीला शुद्ध आली आणि आपल्या चुकीबद्दल लाज वाटून ती रडू लागली. विदुरने ताबडतोब केळ्याचा घर भगवान श्रीकृष्णांना दिला. भगवान श्रीकृष्णांनी एक घास घेतला आणि हसून म्हणाले, विदुरजी, विदुराणींच्या सालींना जी चव होती ती या केळ्याला नाही. त्या साली केवळ साली नव्हत्या, त्या शुद्ध प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या होत्या. ही कथा आपल्याला प्रेम लक्ष्मण भक्तीची ओळख करून देते. खरी भक्ती, देवाला ढोंग आवडत नाही. समर्पण. विदुराणीकडे काहीही नव्हते, पण तिच्याकडे जे होते प्रेम ते परिपूर्ण होते. देवाचा स्वभाव कसा आहे? देव भक्तांचे दोष पाहत नाही, तो केवळ त्यांच्या हृदयातील भावनांचा स्वीकार करतो. म्हणून भक्त गातात, सर्वच प्रेमवचन मी दुर्योधनाची सुखी, फळे सोडून विदुराच्या घरी पालेभाज्या खाल्ल्या.